हाय हॅलो नमस्कार. तर बरेच दिवस झालं घरामधलं जे भाज्यांसाठी मी वाटण वापरते ना ते माझं संपलं होतं, तर म्हटलं चला आज बनवून घ्यावं. हे वाटण म्हणजे माझा उजवा हात आहे. भाज्या करताना हे वाटण जर माझ्या फ्रीजमध्ये असेल ना तर कुठलीही भाजी करणं खूप सोपं जातं. आणि हे करायचं म्हटलं तर जरा वेळही लागणार असतो आणि त्याच्यासाठी मला टाइमही द्यावा लागणार होता. तर दिवाळी झाली, त्यानंतर आरूला पण सोडून आले. मग म्हटलं चला आज वेळ भेटलाय तर करावं. व्हेज नॉन व्हेज दोन्ही भाज्या याने आपण बनवू शकतो. आणि हे जर असेल ना तर खूप टाइम वाचतो आपला. ऐनवेळी आपल्याला जे वाटण बनवण्याला वेळ लागतो, लसूण सोला, अद्रक वगैरे आणि हे सर्व जिन्नस जे घेण्यासाठी वेळ लागतो ना तो टाइम आपला वाचतो याने. 5 ते 6 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत मी. कांदा एकदम करपून जाईपर्यंत भाजून घेतला आहे. थोडस तेल टाकायचं आणि कांदा भाजायचा. हिरवी मिरची घेतली, ती पण बिना तेल टाकता भाजली आहे मी, कारण ठसका येतो. कोथिंबीर, कढीपत्ता आणि पुदिना हे देखील मी भाजून घेतला आहे. तर त्या भाज्यांना हिरव्या पालेभाज्या असल्यामुळे पाणी सुटतं, तर त्याचं पाणी पूर्णपणे नाहीसं होईपर्यंत छान भाजून घ्यायचंय. इथे मी डाळवं घेतलं आहे. आता डाळवं 2 वाटी घेतलंय मी. इथे अर्धा वाटी तीळ आहे आणि 2 चम्मच खसखस. आणि याच्यामध्ये तेल ऍड केलं कारण तीळ आणि खसखस खूप उडतं भाजताना. आणि व्यवस्थित आता छान मिक्स करत करत याला भाजून घ्यायचंय. गॅस मीडियमच ठेवायचा. ज्यावेळी पण मला हे असं काही बनवायचं असतं ना तर या कढईचा मी वापर करते, नाही तर परत कमेंट येईल की ताई कढई वगैरे तुम्ही दुसरी घ्या. तर असं भाजायचं वगैरे काही असेल ना तर ही खराब झालेली कढई बरी पडते आणि पातळ असल्यामुळं पटकन भाजलं जातं. त्याच्यात लसूण आहे 1 किलो. लसूण मधला मला वाटतं पाव किलो मी बाजूला काढून ठेवला असेल. रेग्युलर भाज्यांना जर लागणार असतो लसूण त्यावेळी, तर तो काढून ठेवला. आणि बाकीचा लसूण फोडून या पद्धतीने त्याच्यामध्ये गरम पाणी, हलकं कोमट पाणी टाकून ठेवलं आहे, जेणेकरून लसणाचं साल आहे ना पटकन निघतं आणि या पद्धतीने लसूण पटकन साफ करून होतो. सर्वात मोठं टास्क लसूण साफ करणं आहे. त्यानंतर अद्रक स्वच्छ धुवून घेतली मी, कट केली आणि तिचे असे पीस करून घेतले. त्याचं वरचं जे साल असतं ना ते मी काढलेलं नाही. आणि लसूण या पद्धतीने सर्व लसूण साफ केला आहे. आणि एक एक करून सर्व जिन्नस आता मिक्सरला फिरून घेत आहे. खूप जास्त पाणी नाही टाकत आहे, फक्त ते वाटण वाटलं जाईल इतपत मी पाणी ऍड करते. तर या पद्धतीने घट्टसर छान असं वाटण वाटून घ्यायचं. मला हे 20 ते 25 दिवस आरामात जातं, कारण घरामध्ये साध्या भाज्या नाही लागतं, नॉनव्हेज भाज्या नाही लागतं. आणि ऐनवेळी मी करत बसत नाही आणि हे बऱ्याच दिवस टिकतं, त्यामुळं याला बनवून ठेवायला काहीच हरकत नाही. अद्रक लसूण याच्यामध्ये थोडंसं ऍड केलं मी आणि फक्त अद्रक लसूण जे आहे ते सेपरेट थोडंसं वाटण ठेवलं आहे, कारण मला कधी खिचडी वगैरे बनवायला लागलं त्यामुळं अद्रक लसूण वेगळं थोडंसं मी सेपरेट करून ठेवलेलं आहे.